मी आजपर्यंत जेही कॉस्मेटिक्स बद्दलचे रील बनवलेले आहेत त्यात मी तुम्हाला जेन्युइन रिव्ह्यू दिलेला आहे. पेड प्रमोशन कुठलंच नव्हतं. आणि त्यात मागे मी एकदा लॉरियल हेअर कलर चा ब्लॉग बनवलेला आणि त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की किती बेस्ट आहे तो आणि मला कसा रिझल्ट मिळाला काय वगैरे. तर आज मी तुम्हाला त्याचा साईड इफेक्ट मला कसा झाला ते सांगणार आहे. तर हे बघा, हा आहे तो हेअर कलर ज्याच्याबद्दल मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आणि आत्ताही सांगते. आणि हे डेव्हलपर. तर झालं असं की हा डार्क ब्राऊन शेड मी खूप आधीपासून यूज करते आणि मला त्याचा चांगला रिझल्ट होता, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नव्हता. जेव्हा मी हा रेड कलर घेतला चुकून, माझे केस खूप रेड रेड दिसायला लागले होते आणि मला ते आवडत नव्हते. परत डार्क ब्राऊन कलर घेतला आणि मग तो मी मिक्स करून यूज करत होते किंवा असं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर ह्या रेड कलरमुळे माझं स्कॅल्प इतकं ड्राय झालं, माझे केस, हे केसांचा असा चरचर आवाज यायचा, इतके केस पण ड्राय झाले होते. आणि थोडस मला जे माझे आधी पांढरे केस होते, ग्रे हेअर होते, त्यापेक्षा अजून जास्त झालेत असंही मला लक्षात आलं. मग मी हा हेअर कलर वापरणं बंद केलं. आणि सगळ्यात महत्वाचं, हेअर कलर केल्यानंतर असं डांबर सारखं स्कॅल्पला लागलेलं दिसायचं. म्हणजे तुम्ही कितीही तेल लावा, 2-2, 3-3 वेळेस शॅम्पू करा, पण ते 8-8, 15-15 दिवस तो कलर निघतच नव्हता जो स्कॅल्पला लागलेला आहे तो. मग मी वैतागून शेवटी हा कलर वापरणं पूर्णपणे बंद केलं. पण ग्रे हेअर होते, हाईड करण्यासाठी मला नवीन कलर शोधावा लागणारच होता, म्हणून मी खूप सर्च केलं आणि त्यानंतर मला हा मिळाला. पॅराडाईजचा मी डार्क ब्राऊन शेड ऑर्डर केलेला, कारण यात त्यांनी लिहिलेलं होतं क्रुएल्टी फ्री आहे, लॅब टेस्टेड आहे, अल्कोहोल फ्री आहे, अमोनिया फ्री आहे आणि विगन आहे. तर मी हा ऑर्डर केलेला आणि मी म्हटलं चला आता वापरून बघू. तर मी आज दुसऱ्यांदा वापरला. पहिल्यांदाही मला खूप आवडला हा कलर. हा छोटा पॅक आहे, ह्याच्यामध्ये डेव्हलपर आणि ही क्रीम असं मिळतं आणि कंडिशनर. तर हे मी दुसऱ्यांदा वापरलंय. किती थोडं लागलं बघा, कारण मी फक्त फ्रंट एरिया कव्हर करते. तर हे अगदीच बऱ्याच जणांनी मला लास्ट टाइम विचारलं की तू डिटेल सांगितलं नाही, म्हणून मी यावेळेस सांगते. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी की जेवढं तुम्ही क्रीम घेणार आहात तेवढंच तुम्हाला डेव्हलपर घ्यायचं आहे. अगदी थोडंच लागतं. हे मी दुसऱ्यांदा वापरलंय तरी एवढं उरलंय, म्हणजे विचार करा की किती घ्यावं लागत असेल हे. कारण आपल्याला ग्रे हेअर फक्त रूट टचअप असतं. जर तुम्हाला पूर्णच केसांना करायचं असेल तर मग तुम्हाला हाही कमी पडेल, तुम्हाला अजून असे 2-3 तरी घ्यावे लागतील. तर हे सेम क्वांटिटीमध्ये प्रॉपर मिक्स करायचं आहे. रूट टचअप किंवा जसं तुमचे केस आहेत त्यानुसार लावायचं आहे. 1 तास केसावर तसाच कलर ठेवायचा आहे. शॅम्पू किंवा गरम पाण्याने नाही, साध्या थंड पाण्याने हेअर वॉश करायचे आहेत. त्यात त्यांनी कंडिशनरही दिलेला आहे, तोही यूज करायचा आहे. मी कंडिशनर यूज केला नाही, कारण मी फक्त रूटला टचअप करते आणि कंडिशनर रूटला लावत नाही, फक्त इथे लावतात, म्हणून मी काही तो यूज केला नाही. तर हे बघा, अजिबात कुठेच स्कॅल्पला कलर दिसणार नाही तुम्हाला. आणि प्रॉपर म्हणजे अगदी प्रॉपर असं कलर झालेला आहे, कुठेच ग्रे हेअर दिसत नाहीये. तर तुम्हालाही हा कलर वापरून बघायचा असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकतात. हे मी विकत नाही. लास्ट टाइम असंच झालेलं, मी जस्ट तुम्हाला रिव्ह्यू देण्यासाठी लास्ट टाइम ब्लॉग बनवलेला कलरचा. तर बऱ्याच जणांना असं वाटलेलं की मीच कलर विकते आणि ते मला विचारत होते की आम्हालाही पाहिजे, कितीला काय वगैरे. तर मी कलर विकत नाही, मी फक्त ज्वेलरी विकते. हे मी जस्ट वापरलं आणि मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं, म्हणून मी हा ब्लॉग बनवलेला आहे. तर तुम्हालाही गरज असेल अशाच कुठल्या तरी हेअर कलरची तर ट्राय करून बघा. हा मला मिळालेला काहीतरी साधारण, आता मला आठवत नाहीये, पण 300 पर्यंत हा छोटा आलेला मला. मोठा काहीतरी 500-550 पर्यंत आहे. आता यावर प्राइस दिसत नाहीये मला कुठेच. तर ऑनलाईन सर्च करून बघा. मला खूप घाई होती म्हणून मी ब्लिंकिट वरून केलेलं. तर तुम्हालाही गरज असेल तर तुम्हीही वापरून बघा. अजिबात पेड प्रमोशन नाहीये, पण मला खरंच आवडला, खरंच चांगलं आहे.